नमस्कार बंधू भगिनींनो. गोविंदगिरी महाराज पुण्यामध्ये एका विद्यापीठामध्ये कार्यक्रमासाठी गेले आणि तिथं त्यांनी नकळत बोलता बोलता समर्थ रामदासांच्या ग्रंथाचं स्तुती करत असताना त्यांनी इतर ग्रंथाची तुलना केली, की इतर ग्रंथ कसे संकलन केलेले आहेत किंवा ते कसे परावलंबी आहेत, म्हणजे दुसऱ्या ग्रंथाचं विश्लेषण केलेले आहेत. परंतु समर्थ रामदासांचा दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे, तो कसा स्वतंत्र ग्रंथ आहे आणि स्वतंत्रता अनुभवायची असेल, तर दासबोध आपण अनुभवला पाहिजे, असं त्यांना सांगायचं आहे. याचा अर्थ त्यांना दासबोध ग्रंथ किती श्रेष्ठ आहे, ह्याविषयी त्यांना सांगायचं आहे. समर्थ रामदासांचं जे कार्य आहे आणि त्यांचं जे साहित्य आहे, याची स्तुती करत असताना त्यांनी इतर ग्रंथाची तुलना केली आणि इतर ग्रंथ त्याच्या कसे खालोखाल आहेत आणि दासबोध कसा श्रेष्ठ आहे, दासबोधच इतर ग्रंथापेक्षा कसा श्रेष्ठ आहे, हे त्यांना सांगायचं होतं आणि हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. नव्हे त्यांनी असं सांगितलं, स्पष्ट सांगितलं. परंतु ते पुढे म्हणतात, की संत ज्ञानोबारायांची जी ज्ञानेश्वरी आहे, ती गीतेचं विषयी लिहिलेलं आहे. गीता वाचून त्यावर केलेलं ते भाष्य आहे. त्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांचा जो गाथा आहे, तो संकलित केलेला आहे, असं ते सांगत आहे. त्यानंतर संत नामदेवांचा जो अभंग गाथा आहे, ते पण अभंग सगळे संकलित केलेले आहेत, असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे त्यांनी जवळपास साधू संतांची यादी आणि त्यांचे ग्रंथ सांगितले आणि त्यांचे सगळे ग्रंथ दासबोधांपेक्षा कमी आहेत आणि दासबोधच कसा श्रेष्ठ आहे, असं त्यांनी वर्णन केलं आपल्या भाषणामध्ये. आता हे करत असताना जगद्गुरू तुकोबारायांना मानणारा जो आपला महाराष्ट्र धर्म आहे, घराघरातला माणूस आहे, तो कशावरून जगद्गुरू तुकोबारायांना इतकं मानतो, तर जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आणि त्यांचं विठ्ठलांप्रती असणारं निर्मळ असं प्रेम. काहीही झालं तर विठ्ठलाची भक्ती त्यांनी कमी होऊ दिली नाही आणि ती भक्ती आज आपल्याला पाहायला मिळत असेल आणि जगद्गुरू तुकोबाराय आणि भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा जर आपल्याला कुठे आज मिळत असतील, तर ती जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आहे. जगद्गुरू तुकोबारायांचं या गाथ्यामध्ये काय नाही असं नाही. 4 वेदांचं मंथन करून प्राकृत भाषेत ज्यांना जी भाषा म्हणजे महाराष्ट्राची जी मातृभाषा आहे, त्या मातृभाषेत एवढंच नाही तर मातृभाषेच्याही पलीकडे जाऊन अगदी ज्याला भोळ्या-भाबड्या अगदी सामान्य व्यक्तीला समजेल अशी भाषा ज्या ग्रंथामध्ये आहे, तो जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा. कुणासाठी तर भोळ्या-भाबड्या अगदी सामान्य व्यक्तीसाठी जर काय असेल तर तो गाथा आहे. महाराजांनी याच्यामध्ये काय वर्णन नाही केलं, सगळ्या सृष्टीचं वर्णन, अलौकिक भगवंताचं वर्णन. अगदी गाथा वाचलं ना माणूस तल्लीन होऊन जातो. काही जण तर समाधीस्थ होऊन जातात. अगदी इतके समाधीस्थ होतात, की बस त्यांना सर्वत्र ईश्वरच दिसायला लागतो आणि जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात पण, "विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला." जगद्गुरू तुकोबारायांनी जर संकलन केलेले अभंगगाथा असती, तर जगद्गुरू तुकोबारायांना सर्वत्र देव अनुभवायला मिळाला असता का? ज्या अर्थी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, की "विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता नाही ठाव नाही उरला." कुठेही रिता ठाव नाही उरला. जर कुठेही रिकामी जागाच नसेल, तर सर्वत्र कोण आहे? ईश्वरच आहे. आज मी या दृष्टीने पाहिला एक विठ्ठलची विठ्ठल. आज स्वतः मी पाहिलेला आहे. कोण? भगवान परमात्मा. भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा माझ्या स्वतःच्या दृष्टीने मी पाहिलं आहे. विठ्ठलची विठ्ठल सगळीकडे फक्त आणि फक्त देवच भरून उरलेला आहे आणि हे स्वतः जगद्गुरू तुकोबारायांचे शब्द आहेत आणि मी स्वतः माझ्या दृष्टीने पंढरीश परमात्म्याला पाहिलेलं आहे, असं जगद्गुरू तुकोबाराय वर्णन करतात. मग हे लोकांकडून संकलित केलेले अभंग आहेत असं आपल्याला वाटतं का? अरे त्यांचा अनुभव आहे. "आली मुखावाटे अमृत वचने." जेव्हा संत महात्मे हे अभंग लिहीत असतात, जेव्हा अ, वर्णन करत असतात देवाचं, तेव्हा हे जगताच्या दृष्टीमध्ये हे आपल्यामध्ये नसतात. हे समाधीस्थ असतात आणि समाधी अवस्थेमध्ये यांच्या मुखातून हे अमृतवचन निघालेलं असतं. आणि मग त्यांनी असं वर्णन केलेलं असतं. समाधी अवस्थेशिवाय असं वर्णन होणं शक्य नाही आणि समाधी अवस्थेशिवाय सर्वत्र भगवान दिसणंही शक्य नाही. आपल्याला तर जगतच दिसतं सर्वत्र. जगातल्या वस्तू, घरातल्या वस्तू, ऐशारामाच्या वस्तू, चैनीच्या वस्तू दिसतात.
जेव्हा या समाधी अवस्थेमध्ये जातात, तेव्हा यांना बाकीचं काहीच दिसत नाही. फक्त जगत म्हणजे ईश्वर. जगतामुळे कोण आहे? ईश्वर आहे आणि ईश्वरामुळे कोण आहे? जगत आहे. जगत म्हणजेच ईश्वर आहे. सारं ब्रह्मांड म्हणजे ईश्वर आहे. रिकामी जागा सुईच्या आणीच्या टोकावर बसेल जे म्हणतात ना, तेवढी सुद्धा रिकामी जागा नाही. कोणा वाचून? देवा वाचून. "रिता ठाव नाही उरला, सर्वत्र भगवान परमात्मा भरलेले." असं सांगणारे तुकोबार आहे आणि आपण त्यांच्या ग्रंथाला संकलित केलेले अभंग असं म्हणू शकू का? आता ज्ञानेश्वरीचं जर पाहिलं, तर भगवान श्रीकृष्णाच्या स्वतः मुखातून निघालेली भगवद्गीता आहे. अ, जी आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळते आणि महाभारतामध्ये रणांगणावरती जेव्हा अर्जुन घामाघूम होतो, "मी माझ्याच आप्तजनांना मारायचो, माझ्याच भावांना, माझ्याच गुरूंना, माझ्याच चुलत्या काक्यांना, सगळ्या सोयऱ्यांना मारा म्हणतो, देवा तू मार म्हणतो. तुला काही वाटतं का माझ्या कंप फुटलाय, शरीर असं घामाने घामाघूम होतं, हातातलं धनुष्य गळून पडत आहे माझ्या आणि तू यांना मार म्हणतो." तेव्हा अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेलं ज्ञान, युद्धभूमीवर दिलेला संदेश, युद्धभूमीवर ज्या ज्ञानाचा जन्म झाला आणि स्वतः भगवंताच्या अमृतवचनामधून जन्म झाला, ते संकलित म्हणू शकत का आपण? स्वतः भगवंत ईश्वर आहे सांगणारा आणि ऐकणारा श्रोता सात्विक आहे. आपल्यासारखा तामसिक आणि राजसिक नाही. सात्विक श्रोता आहे कोण? अर्जुन. महाभारतामध्ये ही गीता ऐकण्यासाठी 3 श्रोते आहेत. 3 प्रकारचे गीता ज्यांना ऐकायला येत होती. एक अर्जुन आहे सात्विक, दुसरा राजसिक आहे जो संजय आणि तामसिक आहे जो धृतराष्ट्र. आपली दृष्टी जी आहे ना, ती धृतराष्ट्राची झालेली आहे. स्वतः ईश्वर सांगत आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. तिथं सात्विक श्रोता लागतो आणि त्याला कळतं ते ज्ञान. पण आपण गीतेबद्दलही शब्द तसे काढले नाहीत, पण गीता ही आपल्याला तेवढी श्रेष्ठ वाटली नाही. असं काही नाही की भेद केला पाहिजे. दासबोध श्रेष्ठ आहे, पण दासबोध श्रेष्ठ आहे हे म्हणण्यासाठी आपण इतर ग्रंथांना कमी लेखावं याची काही गरज नाही. कारण दुसऱ्या आपण चांगले आहेत हे म्हणायचं असेल, तर दुसरा वाईट आहे असं म्हणण्याची गरज नाही किंवा कमी आहे असं म्हणण्याची गरज नाही. आता हीच भगवद्गीता याचं मराठी रूपांतर महाराष्ट्रातील मातृभाषेमध्ये लोकांना कळण्यासाठी, भोळ्या-बाबड्या भाविकांना कळण्यासाठी काय आहे? तर ज्ञानेश्वरी आहे. मग ज्ञानोबारायांनी जे लिहिले ते ज्ञानोबाराय काय फक्त संत आहेत का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग यांनी काही संकलन केलं का इकडून-तिकडून? अरे, महाविष्णूचा अवतार म्हणजे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ना, तेच. पण महाराष्ट्र धर्मासाठी पुन्हा मराठीत माझी या मराठीची बोलू कौतुके परी अमृताही पैजा जिंके. कशासाठी? ही भाषाच अशी आहे मराठी आणि मितलय असे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचा वर्षाव केला पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये गीतेचाच, पण अगदी गीताच आहे. पण वाचाल तर भाव विभोर होऊन जाल, समाधिस्थ होऊन जाल. ज्ञानेश्वरी जर कळली तर ना, उगाच एका ग्रंथाला श्रेष्ठ म्हणायचं आणि दुसऱ्या ग्रंथाची त्याच्यासाठी कमीपणा दाखवायचं असं नाही. हे जर असं तुम्ही करत जाल, तर ऐकणाऱ्यांना काय वाटणार आहे? अरे खरंच ते गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये काही नसेल, ते संकलन करून आलेले आहेत इकडचे-तिकडचे ग्रंथ. गाथासुद्धा संकलन करून आलेले आहे, असं वाटणार ना तुमचे भाषण ऐकणाऱ्यांना. आणि दासबोध वाचला पाहिजे, कारण दासबोध ना स्वतंत्र ग्रंथ आहे. असंच लोकांच्या मनामध्ये ते घर करून बसतं आणि मग लोकं पण असंच म्हणायला जातात. शेवटी ते काही नाही संकलित केलेले ग्रंथ आहेत, ते काही नाही संकलित केलेले ग्रंथ आहे. स्वतः भगवान विष्णूच वेगवेगळे अवतार घेऊन ते लिहित असतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय पण भगवान पंढरीश परमात्म्याचाच अवतार मानलेले आहेत ना. आरती तुकारामा पूर्ण आरती म्हणा म्हणजे तुम्हाला कळेल मग जगद्गुरु तुकोबाराय संकलित करणारं साहित्य वापरतात का. ते भगवान पंढरीश परमात्म्याचा अवतार आहे तो. तो पण आणि म्हणून तुका विष्णू नाही दुजा. हे वाचा, अनुभवा म्हणजे कळेल तुम्हाला. तेव्हा साधू संतांचा कमीपणा सांगत असताना ज्या साधू संतांनी भेदाभेद ब्रह्म अमंगळ सांगितलं त्यांच्याविषयीच तुम्ही भेद करता. साधू संतांनी कधीही असं दुसऱ्या संताला कमी लेखलेलं नाही आणि ते आपण पण आपल्या वाणीतून लेखू नये, असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, की आपण साधू संतांमध्ये कधी भेद नाही निर्माण केला पाहिजे, जो त्यांनी जिंदगीमध्ये कधीही केला नाही आणि जन्मोनजन्मी सुद्धा ते करत नाहीत. ते साधू संत एकमेकांमध्ये तर भेद करतच नाहीत, पण देव आणि
स्वतः ते संत या दोघांना सुद्धा देव वेगळा आणि मी स्वतः वेगळा असा सुद्धा भेद नको आहे. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. देवा तू आणि मी एकच आहे. आपण दोघं वेगळे नाही आणि म्हणून देवाचं जे अमृत आहे, वाणी आहे देवाची अमृतवाणी जी, तीच साधू संतांची आणि म्हणून तीच साधू संतांच्या मुखातून आल्यामुळे ती सुद्धा दासबोध ग्रंथापेक्षा कमी नाही. आणि म्हणून दासबोध ग्रंथ जितका श्रेष्ठ आहे, तसेच श्रेष्ठ आपले सगळे ग्रंथ आहेत आणि जितके स्वामी समर्थ जेवढे श्रेष्ठ आहेत, समर्थ रामदास तेवढेच श्रेष्ठ, तेवढेच अवर्णनीय, ज्यांचं वर्णन आपल्या वाचेने करणंही शक्य नाही, असे तुका आकाशा एवढा, अणुरेणूही थोकडा. वर्णन करू शकतो का आपण? नाही. एवढेच सगळे संत महात्मे आपले मोठे आहेत आणि म्हणून किमान आपण अशी तुलना करू नये. आता राहिला प्रश्न नामदेवरायांचा. तुम्ही म्हणताय की नामदेवरायांचं संकलन आहे सगळं अभंगाचं. स्वतः देवाने सरस्वतीला सांगितलं होतं, "बैसावे जिव्हाग्री नामयाच्या." जिभेवर जाऊन, जिभेच्या अग्रभागी जाऊन सरस्वते जा आणि नामदेवाच्या जिभेवर जाऊन बस, त्याला अभंग रचना करायची आणि स्वतः सरस्वतीला देवाचा आदेश पाळावा लागतो. येते सरस्वती आणि नामदेवाच्या जिव्हाग्री बसून जी अमृतवाणी बाहेर निघते नामदेवरायाकडून, ती म्हणजे नामदेवरायांची अभंगवाणी आणि म्हणून आपण कधीही म्हणू नये इकडून-तिकडून संकलन केलेले वगैरे असतील असे तसे. कारण तुम्ही भगवंताच्या नावावर इथे-तिथे जाणारे लोक आणि शेवटी भगवंतांच्याच अवतारांचं आणि भगवंतांना अतिशय प्रिय असणारे संत महात्मे यांचीच जर तुलना अशी करत असाल, तर लोकांना काय संदेश जाणार आहे? आणि म्हणून नेहमीच गोविंदगिरी महाराजांनी पुढील येणाऱ्या कार्यक्रमामध्ये थोडीशी खबरदारी घ्यावी आणि संत महात्म्याचं वर्णन करत असताना तुलनात्मक वर्णन करू नये. एकाला श्रेष्ठ, एकाला वर उचलायचं आणि एकांचं पारडं खाली दाबायचं वगैरे असं साधू संतांच्या यादीमध्ये नसतं. साधू संतांच्या यादीमध्ये सगळे एकच असतात. सगळे एकाच विठुरायाचे लेकरं असतात. त्याच्यामुळं असा भेद बाळगणं योग्य नाही. नक्कीच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवरती. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका, हाईप करा. जय हिंद, जय भारत.